5 महिने युट्यूबवर काम करूनही मला ना फेम मिळाला ना पैसा, पण अॅनालिटिक्स बघून मला एक गोष्ट समजली की युट्यूबची रियालिटी काय आहे, आणि तीच रियालिटी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आजपर्यंत जे काही युट्यूब कडून शिकले आहे ते तुम्हाला आज थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक बिगिनरसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. रियालिटी वॉच. मला YT स्टुडिओ बघून हे तर समजलं की माझी जास्त प्रगती तर झालेली नाही, ना माझा वॉच टाइम जास्त आहे, ना माझं सबस्क्रायबर जास्त आहेत, पण माझ्या चॅनेलवरती व्ह्यू मात्र खूप चांगले आहेत. तर मी मग यातून काय शिकले, तर समोरचा कोणीही आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. जर आपल्याला ऑडियन्सचा ट्रस्ट मिळवायचा असेल तर त्यांना आवडणारे उपयुक्त कंटेंट देणं खूप गरजेचं आहे. मी आजपर्यंत फेसलेस व्हिडिओ बनवत होते. माझं थंबनेल पाहून लोक माझ्या व्हिडिओवर क्लिक तर करत होते, पण ना ते माझा पूर्ण व्हिडिओ पाहत होते, ना माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करत होते. यातून मला एक गोष्ट समजली, जर लोकांचा आपणाला विश्वास मिळवायचा असेल तर त्यासाठी फेस व्हॅल्यू खूप महत्वाची आहे. लेसन नंबर 2, कंटेंट वर्सेस व्ह्यू. एखाद्या व्हिडिओला 1000 व्ह्यू येणं आणि त्याचबरोबर दुसऱ्या व्हिडिओला 10 व्ह्यू येणं, यावरून मला समजलं प्रत्येक व्हिडिओ हा फक्त एक्सपेरिमेंट असतो. तुम्हाला टायटल, थंबनेल आणि टॉपिक तिन्हीवर काम करावं लागतं. तिन्हीचा अभ्यास करावा लागेल, तेव्हाच तुमचे ऑडियन्स वाढतील आणि ते ऑडियन्स टिकूनही राहतील. आपण बनवलेल्या व्हिडिओपैकी काही व्हिडिओ व्हायरल होतील, काही नॉर्मल राहतील आणि काही मीडियम असतील. तर अशा पद्धतीने तुमचे व्हिडिओ टेस्ट होत राहतात आणि त्यातून तुम्ही शिकत राहता. नंबर 3, मॉनेटायझेशन. आपण जेव्हा नवीन कंटेंट क्रिएशनला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला वाटत असतं मी असं सहज व्हिडिओ बनवेन, सहज मला 1000 सबस्क्रायबर मिळून जातील आणि सहजासहजी 4000 तासाचा वॉच टाइम मी कंप्लीट करेन आणि माझं चॅनेल मॉनिटाईज करून घेईन. पण आज जेव्हा मी माझा अॅनालिटिक्स चेक केला तेव्हा मला समजलं माझा वॉच टाइम हा फक्त आणि फक्त 200 तास आहे. सबस्क्रायबर 50 आहेत आणि व्ह्यू आहेत 17,000. मी 5 महिने काम केलं आहे, तरी पण मी फक्त एवढंच करू शकले. मग काय मी युट्यूब मध्ये फेल झाले का? तर अजिबात नाही. या 5 महिन्यात मी खूप काही शिकले, मला खूप काही समजलं आणि आता खरी माझ्या कामाची सुरुवात झाली आहे. आणि आता इथून पुढे मला माझा यशाचा मार्ग मिळवायचा आहे. मला अजून खूप जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत, खूप जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत आणि तेव्हा कुठे ते शक्य होणार आहे. तर मी पेशन्स ठेवून कासवाच्या गतीनं मी माझं ध्येय गाठणार आहे. आणि जर आपणाला युट्यूबर बनायचं असेल तर पेशन्स शिवाय अजिबात चालत नाही. युट्यूबर बनणं म्हणजे खूप पेशन्सचं काम आहे, हे तर आजपर्यंत मला समजलं आहे. नंबर 4, स्मॉल विन्स मॅटर. लहान गोष्टी खूप जास्त इफेक्ट सोडून जातात. एखादी कमेंट मोटिवेट करून जाते, एखाद्या सबस्क्रायबरनं एखादं लाईक केलं तरी नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. पण जेव्हा एखाद्या व्हिडिओला लाईक मिळत नाही, कमेंट मिळत नाही आणि व्ह्यू पण मिळत नाहीत, तेव्हा मात्र आपण खूप जास्त स्ट्रेस मध्ये जातो. तरी पण आपण न चुकता न थांबता आपलं काम करत राहायचं आणि यातूनच एक दिवस आपल्याला सक्सेस हे नक्की मिळणार आहे. आपलं चॅनेल मॉनिटाईज नक्की होणार आहे, याच आशेवर काम करत राहायचं. नंबर 5, कन्सिस्टन्सी वर्ष बर्नआउट. तुम्ही अजिबात कधीही बर्नआउट होण्याचा विचार करू नका. तुम्ही खूप जास्त व्हिडिओ बनवलेले असतात, कष्ट घेतलेले असते आणि जर आपण घेतलेल्या कष्टाला जर समोरून रिस्पॉन्स नाही भेटला तर मनातून एक आवाज येतो, नाही बस आता नाही होणार आपल्याला हे, आपण बर्नआउट करूया. पण हे अजिबात करायचं नाही. कन्सिस्टन्सी ठेवून आपण आपलं काम करत राहायचं आणि त्याचबरोबर आपण आपल्या व्हिडिओच्या क्वालिटीवरही खूप जास्त लक्ष द्यायचं. जर तुम्हाला दररोज व्हिडिओ बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 व्हिडिओ बनवा आणि रेग्युलर बनवा. म्हणजेच आठवड्यातून या दिवशी या टाइमाला माझा व्हिडिओ जाणार आहे तर मग त्याच दिवशी त्याच टाइमाला तुमचा व्हिडिओ यायलाच हवा, त्यामध्ये ब्रेक घ्यायचा नाही. त्यासाठी तुम्ही अॅनालिटिक बघा, त्याचा अभ्यास करा. अॅनालिटिक मध्ये तुम्हाला सर्व काही कळतं. मला पण हे अॅनालिटिक मुळे समजलं आहे, त्यामुळेच मी तुम्हाला ते समजवत आहे की कन्सिस्टन्स राहा, बर्नआउट होऊ नका, करू नका. बघा, एक दिवस आहार नक्की आपला असणार आहे. ही एक मॅरेथॉन आहे. इथं आपल्याला रोज प्रॅक्टिस करावी लागेल, रोज काम करावं लागेल, तेव्हाच आपण जिंकणार आहोत. आणि हा प्रवास फक्त मॉनिटायझेशन पर्यंतचा नाही, तर मॉनिटायझेशन नंतर सुद्धा अर्निंग साठी तुम्हाला दररोज कन्सिस्टन्सी काम करावं लागणार आहे. तर मी युट्यूब साठी आजपर्यंत 5 महिने दिले आहेत, आता 5 महिने झाले आहेत. मी अजूनही मॉनिटायझेशनच्या आसपासही नाही, तर अजून माझ्याकडे 7 महिने आहेत. बघू काय होतंय ते. तर मला आलेले माझे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.